हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर। या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन थिअरी, एक नवीन थिंकर ज्यांचं नाव असणार आहे पार्मेनाइडिस। ओके, ज्यांनी बीइंग म्हणजे सतची इथे व्याख्या सांगितलेली असणार आहे। जर तुम्ही माझे पहिलेचे जर व्हिडिओ नसेल बघितले ते पहिले बघून घ्या। प्लेलिस्ट मी तयार केलेली असणार आहे आणि त्या प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्हाला वेगवेगळ्या थिंकरचे वेगवेगळे व्हिडिओ इथे तुम्हाला पाहायला मिळणार आहे। तर चला, हा जो पार्मेनाइडिसचा जो व्हिडिओ असणार आहे थोडासा लॉंग होणार आहे आणि हा एकच व्हिडिओ असल्या कारणाने मी याच्यामध्येच पूर्ण इथे डिटेलमध्ये घेऊन आलेली असणार आहे। ठीक आहे, तर चला जास्त वेळ न घालविता आज आपण आपल्या पार्मेनाइडिसच्या या व्हिडिओला सुरुवात करणार आहोत। सर बघा, पार्मेनाइडिस जे आहे सतची ज्यांनी बीइंगची गोष्ट केलेली आहे त्यांची इथे इमेज मी दाखवलेली असणार आहे। असे आपले पार्मेनाइडिसचे व्यक्तिमत्व होते। तर ते म्हणतात की सत काय आहे, बीइंग काय आहे, बीइंग्स काय असणार आहे, या सगळ्यांची गोष्ट त्यांनी इथे आपल्याला सांगितलेली असणार आहे। आता बघा, त्यांचं जे प्रस्तावना आहे हे काही महत्त्वाचं नाही आहे, पण आपल्याला डोळ्याखालून जाणं महत्त्वाचं असते। पार्मेनाइडिस हे कुठले होते? इटलीचे दक्षिणेकडील इलियाचा रहिवासी ते होते। त्यांचा जन्म ख्रिस्तीपूर्व 540 मध्ये झाला असावा असं म्हटले जाते, पण पूर्ण प्रॉपर तरीकेने त्यांचं काही आहे ते सांगितलं नाही आहे, झाला असावा म्हणते। त्याची फारशी निश्चित माहिती उपलब्ध नाही। त्यांचे आई वडील एक प्रतिष्ठित घराण्यात ते होते, सुस्थितीत होते। राजकारणात त्यांनी सहभाग घेतलेला होता आणि इलियासाठी कायद्याची नियमावली त्यांनीच तयार केलेली होती। पार्मेनाइडिस झेनोफेनसचा शिष्य होता असे मानले जाते। आता हे झेनोफेनस कोण आहे हे आपल्या याच्यामध्ये नाही आहे, ठीक आहे, परीक्षेमध्ये, पण आता डोक्याखाली एखादा शब्द गेला तर काही वाईट नाही आहे ना, ठीक आहे, पण हे तितकेच खरे मानता येणार नाही की ते होतेच की नव्हते। त्यांचे कारण काय की झेनोफेनिस हा सतत भटकणारे होते, ते स्थिर कुठेही राहत नाही, म्हणून सातत्याने जेव्हा त्यांचा एखादा सहवास घडून त्यांच्याकडून एखाद्याचं शिष्यत्व लाभलेले आहे म्हणजे ते गुरु झालेले असणार आहे, ठीक आहे, लाभलेले असावे असे तितकेच संभवनीय वाटत नाही। कारण झेनोफेनस काय आहे, फक्त भ्रमण करायचे, एका ठिकाणी त्यांचं स्थायित्व अस्तित्व नव्हतं आणि त्यामुळेच पायथागोरसची सॉक्रेटिस तरुण असताना त्याने भेट घेतली होती असे त्यांचे उल्लेख आहे। म्हणजे पायथागोरसचा पण इथे आपल्याला काय झालेला संदर्भ आलेला असणार आहे की जेव्हा सॉक्रेटिस तरुण असताना त्यांची काय झालेली भेट झाली होती पायथागोरसची। तर चला, आता ते म्हणतात की काही असले तरी पण झेनोफेनसची त्यांचा परिचय होता असे मान्य करावेच लागणार नाही, हेही हरकत दिसत नाही, कारण पार्मेनाइडिसच्या विचारावर पायथागोरसच्या गणित विचारसरणीचा बराच इथे प्रभाव दिसून येत आहेत। आता बघा, हे जे पार्मेनाइडिस आहे ज्यांनी सतची गोष्ट केलेली आहे त्यांच्यावरती प्रभाव कोणाचा होता? पायथागोरसचा प्रभाव होता, त्यांच्या गणिताच्या विचारांचा प्रभाव होता। पायथागोरसचा पण व्हिडिओ मी इथे अपलोड केलेला असणार आहे पहिलेच, तर पहिले ते बघून घ्या। तुमच्या जेव्हा काय म्हणून आपण सिलेबसमध्ये सगळ्यात जेव्हा थिंकर दिलेलं आहे ते मी पहिले अपलोड केलेलेच असणार आहे व्हिडिओ। तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही डिटेलमध्ये त्यांचा व्हिडिओ पहिले बघा। तर ते म्हणतात की जेव्हा प्रभाव पडलेला आहे पार्मेनाइडिसवरती, तर हिरॅक्लिटस याने अप्रतिहत परिवर्तनाचा जेव्हा सिद्धांत मांडलेला आहे तर पार्मेनाइडिसचा मुळीच इथे मान्य नव्हता। त्याचा सिद्धांत पूर्णपणे विरुद्ध प्रकारचा होता असे कोण म्हणतात? पार्मेनाइडिस म्हणतात मला पायथागोरसचा गणिताचा सिद्धांत महत्त्वाचा वाटतो, पण हिरॅक्लिटसचा त्यांनी जो सिद्धांत मांडलेला आहे तो मला बरा वाटत नाही। त्यांच्या डायरेक्ट विरुद्ध त्यांचे मत इथे दिसत आहे। अंतिम सत्ता ही स्थिर, अविकारी व अपरिवर्तनशील आहे असा मूलभूत सिद्धांत पार्मेनाइडिसने इथे मांडलेला आहे आणि त्यांनी बरीच लेखन पण केलेले असणार आहे। त्यांचे दोनच इथे प्रमुख भाग होते आणि त्या, ठीक आहे, दोनच त्यांचे प्रमुख भाग होते। तर ते म्हणतात की एक पहिला मार्ग असणार आहे सत्याचा मार्ग म्हणजे ट्रूथ वे, आणि दुसरा असणार आहे ओपिनियन म्हणजे मत, तुमचं मत काय असणार आहे। म्हणजे सत्याच्या जेव्हा मार्गाकडे गेलेले आहे तर तुम्हाला त्यांचं ओपिनियन पण देता आलं पाहिजे, म्हणून हे दोन जे मार्ग आहे मी इथे त्यांचं अनुसरण केलेलं आहे असे कोण म्हणतात? पार्मेनाइडिस म्हणतात। आता पार्मेनाइडिसच्या विचाराचा जेव्हा उगम हा जगात सतत बदलणाऱ्या वस्तूच्या निरीक्षणातूनच झालेला इथे दिसत असतो। आपणास जे जग सतत अनुभवायला मिळते ते प्रत्येक क्षणी काय असते? बदलत असते। आता बघा, तुम्ही ज्या जगात राहतात त्यामध्ये कसं सतत परिवर्तन घडून येत असते, पण हे सतत परिवर्तन घडून आणण्याचं श्रेय आपल्याला काय म्हणून
हिरेक्लिटसला जात असते, कारण हिरेक्लिटसनी पण याच्यामध्ये परिवर्तन घडून आणण्याचा काय काय सिद्धांत सांगितलेला असणार आहे आणि ते पार्मेनाइड्सनी पण त्यांचे तसेच विचार इथे सांगितलेले असणार आहे, पण त्यांच्या थोड्या विरुद्ध त्यांनी इथे आपले मत इथे सांगितलेले असणार आहे. या जगातील प्रत्येक वस्तू व घटना निर्माण होत असते, जन्मास येत असते, उदयास पावत असते, तिचा अंत व अस्तही होत असतो, हे तुम्हाला माहिती आहे. ज्या प्रकारे आपणही जन्माला आलेलो आहोत, आपणही काय करणार, जन्म घेतला, आपला पण काळ झाल्याच्यानंतर आपणही चाललो जाऊन, म्हणजे या पृथ्वीवरती जेही घटना घडलेली आहे वस्तू, त्याच्यामध्ये जन्म पण महत्त्वाचा असतो, उदय महत्त्वाचा असतो, अंतही महत्त्वाचा असतो आणि त्याचं अस्तित्वही महत्त्वाचं असते. आता जे अंतर्भूत आहेत, अंतर्ध्यानी आहे, ते जे पावलेले आहे ते वस्तू एका क्षणात असते व दुसऱ्या क्षणात दिसेनासी पण होते. ठीक आहे, ती असते तशी नसतेच. अशा प्रतिक्षणी बदलणाऱ्या व नाहीशा होणाऱ्या गोष्टीचे जेव्हा आपल्याला भान होत असते, तेव्हा ते प्रश्न पार्मेनाइड्सचा सिद्धांत इथे म्हणून ते ओळखल्या जात असते. आणि थोडक्यात काय, तर जे भाव आहे, जे सत आहे, जे बिंग आहे किंवा अस्तित्व आहे, हे सत्य असते व जे जे सत्य असतात तर सतत बदलणारे असतात किंवा विकारी असते, ते संभवनीय म्हणजे बिकमही असते. इथे जो म दिसत आहे इथे भ करून टाकायचा. ठीक आहे, म्हणजे काय असणार आहे, संभवनीय असते. ठीक आहे, चला, म्हणजे काय असते, बिकमिंग असते. असे काय असणार आहे, भासमान इथे काय होणार आहे, हे भ्रमरूप असते. आणि या जगातील प्रत्येक वस्तू जात, प्रत्येक घटना ही प्रतिक्षणी काय असणार आहे, बदलत असते, म्हणजे परिवर्तन घडून येत असते. आता बघा, तुम्ही जेव्हा लहान होते तेव्हा तुमचं रूप, जेव्हा तुम्ही मोठे झाले, यंग झाले, तेव्हा तुमचं रूप, जेव्हा तुम्ही एकदम मिडल एजमध्ये जेव्हा आलेले तेव्हा तुमचं रूप बदलत गेलं असते, त्याच्यामध्येही परिवर्तन घडून येत असते. ते म्हणतात की त्याच प्रकारे या पृथ्वीवरती ज्या ज्या वस्तू असतात त्याच्यामध्ये पण काय असणार आहे, परिवर्तन घडून येण्याचा इथे नियम इथे तयार होत आहे. म्हणून प्रत्येक घटना काय असते, प्रत्येक क्षणी काय असते, बदलत असते. ठीक आहे, आणि जे जे म्हणून या जगात आहे ते अनुभवायला येत असते, ते क्षणिक, बदलणारे, विकारी, अस्थिर व काय असणार आहे, नाशवंत आहे, असे आपल्याला काय ते अनुभवायला येत असते. म्हणजे जे जे आहे आपल्याला अनुभवायला येत असते ते क्षणिक आहे, बदलणारी आहे, विकारी आहे, अस्थिर आहे आणि काय आहे, नाशवंत आहे. हे तुम्हाला सगळं पेपरमध्ये लिहिता आलं पाहिजे. ठीक आहे, आता ते म्हणतात की या सतत व अप्रतिहत बदलामध्ये व त्यांच्या मागे सतत टिकून राहणारे जे स्थिर, शाश्वत आणि अपरिवर्तनीय असे काय आहे, तर त्याचा अत्यंत गंभीरपणे त्याने प्रथम शोध घेतला. तर ते म्हणतात की मला एकच आलेलं असणार आहे, ते आहे भाव. ठीक आहे, तर बघा थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे, तिथं भाव आहे, तिथं म आलेलं आहे, थोडंसं लक्षात ठेवायचं. ठीक आहे, तर भाव, तर सत म्हणजे बिंग व परिवर्तन म्हणजे काय असणार आहे, संभव म्हणजे बिकमिंग. यात एकच सतत काय असणार आहे, विरोध पाहायला मिळत असते. म्हणजे बिंग काय आहे आणि काय आहे, बिकमिंग काय आहे, याच्यामध्ये मला एक वेगळा विरोध पाहायला मिळत असणार आहे आणि हेच त्यांच्या सिद्धांताचं काय असणार आहे, कारण असणार आहे. म्हणजे जे निरपेक्ष सत्य असते ते भाव किंवा सत असते व जे ज्यांच्या विरुद्ध असते म्हणजे ते अभाव पण असलं पाहिजे, असत पण असलं पाहिजे ना, ते सार्वभौम असत असलं पाहिजे ना, आणि त्याच्यामध्ये काय असणार आहे, भासरूप पण असलं पाहिजे ना. म्हणजे काय, तर ते काय असणार आहे, अभाव, असत्ता आणि असत नसते तर ते खऱ्या अर्थाने नसतेच. काय आहे, ते अभाव किंवा सत्ता जे आपल्याला दिसत आहे किंवा जे दिसत नाही आहे किंवा असत आहे ते इथे काय असणार आहे, नसते. आणि ते अर्थातच काय असणार आहे, असतही नाही, म्हणजे ते नसतेच, त्यांचं अस्तित्वच नसते, म्हणजे कसं दिसणार आहे. म्हणून जे जे अभाव, असत्ता रूप किंवा असत असते ते म्हणजेच संभव किंवा सतत बदलणारे हे काय असणार आहे, जग आहे. म्हणजे जे आहेच नाही ते तुम्हाला बदलणारं कसं दिसणार आहे बेटा, कारण जे नाही, जे आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये काही ना काही जेव्हा परिवर्तन घडून येणार आहे ते तुम्हाला दिसत असते. एखाद्या बीजपासून तुम्हाला रोपटं होताना दिसत असते, त्या रोपट्यापासून एक छोटासा प्लांट होताना दिसत असते, त्या प्लांटमधून मोठंच जेव्हा झाड होताना दिसत आहे ते तुम्हाला दिसणार आहे. आणि जे आहेच ते कसं दिसणार आहे. त्याचप्रमाणे पार्मेनाइड्स म्हणतात की इंद्रियगम्य जग किंवा सृष्टी असत, भासरूप केवळ काय आहे, भ्रमरूप इथे आपल्याला पाहायला मिळत असते. असत असते म्हणजे ते नसतेच. ठीक आहे, असत म्हणजे सत असतं तर ते दिसलं असतं, असणार आहे, भ्रमरूपात नसतं. पण जे असत आहे ते काय असणार आहे, कधीच असत नाही, म्हणजे ते काय असत्य असणार आहे आणि त्याला अस्तित्व नसते. आणि फक्त
तर ते भाव किंवा अस्तित्वाचं असते असे नाही, तर काय म्हणणार आहोत आपण, असा पार्मेनायडिसचा हा काय आहे सिद्धांत असणार आहे. म्हणजे सत आणि असत हा जो सिद्धांत आहे हा पार्मेनायडिसचाच असणार आहे. ते म्हणतात की थेलीस ते फक्त जल किंवा पाणी खऱ्या अर्थाने अंतिम वस्तू म्हटलेली आहे, अंतिम मूलद्रव्य म्हटलेलं आहे आणि अंतिम सत्ता संख्या असते असे पार्मेनायडिसचे जेव्हा मत होते, त्याचप्रमाणे अंतिम सत्ता ही कशी असली पाहिजे म्हणतात, सतभाव असली पाहिजे, म्हणजे अस्तित्वात असली पाहिजे आणि ते एक अंतिम तत्व आहे असे पार्मेनायडिसचे मत आहे. म्हणजे जेव्हा थेलीसने जेव्हा आपलं अंतिम तत्व सांगितलं होतं की मी एकाच तत्वाला मान्यता देत आहे, ते असणार आहे जल. पाण्याला जेव्हा मी महत्त्व देत आहे, नंतर पायथागोरस आलेले आहे, ते म्हणतात की माझं अंतिम तत्व काय असणार आहे, संख्या असणार आहे. पण जेव्हा पार्मेनायडिस आलेले आहे तर काहीतरी अस्तित्वात असलं पाहिजे, तेव्हाच मी त्याला सत म्हणणार आहे. म्हणजे शून्यातून शून्याची निर्मिती होते, याचा अर्थ शून्य पण काय आहे, अस्तित्वात आहे. हे जेव्हा मला माहीत पडलं तेव्हाच मी काय करणार आहे, त्याला अस्तित्वात मानणार, त्याला सत मानणार आहे. म्हणून त्यांची जे बिंग आणि बिकमची जी थिअरी असणार आहे पार्मेनायडिसची महत्त्वाची असणार आहे. म्हणजे जे आहे ते आहे, जे नाही आहे त्याला मी सत्य मानणार आहे का, नाही. चला आता या शुद्ध व निरपेक्ष अंतिम भाव किंवा सतमध्ये अभावाचा म्हणजे संभवनाचा किंवा परिवर्तनाचा किंवा बदलाचा किंवा विकारित्वाचा इथे लवलेशही नसतो. त्यापासून बदल किंवा विकारित्व पूर्णपणे अलिप्त किंवा लिप्त असते आणि जे भाव किंवा सत किंवा अस्तित्व असते त्याचेही वर्णन निषेधात्मक रीतीनेच इथे आपल्याला पाहायला मिळत असते. उदाहरणार्थ म्हटलं की अंतिम भाव किंवा सत्ता कशी असते की त्यांच्यामध्ये बदल होत नसतो. ठीक आहे. आता अंतिम भाव म्हणजे काय, तर ज्याच्यामध्ये ते आहेच नाही त्याच्यामध्ये बदल कसं घडून येणार आहे. अमूर्त किंवा अजात किंवा अविनाशी ते असते किंवा ते आदी नसते. आणि असे जेव्हा अंतिमही नसतो, तिला जन्म व उगम व मृत्यू काय म्हणणार आपण, अस्त पण होऊ शकत नाही आणि सत्ता ही केवळ असणे हेच काय आहे, त्याचे फक्त एक सार रूप आहे. म्हणजे म्हणण्याचं कारण काय आहे, जन्म आणि जेव्हा उगम किंवा त्याचा मृत्यू किंवा अस्त त्याला नसते. म्हणजे जे आहेच नाही आहे त्याला जन्म मृत्यू कसं असणार आहे, जे आहेच नाही, जे अस्तित्वातच नाही आहे त्याला कुठलेच तिथे बंधन होणार नाही. जे नाही आहे त्याला आपण काहीच म्हणू शकत नाही, त्याचा जन्म पण नाही होऊ शकत, त्याचा अस्त पण होऊ शकत नाही, तो विकारी पण नसू शकतो, तो जातही नसू शकते, अजातही नसू शकते आणि अमूर्त पण नसू शकते. आणि जे आहे ते असणार आहे फक्त सत्ता असणार आहे असं कोण म्हणतात, आणि त्याचे सारं तत्व आपल्याला पार्मेनायडिसने इथे सांगितलेलं असणार आहे. आता बघा, सत्ता म्हणजे भाव किंवा बिकमिंग, आरंभ किंवा जन्म आहे. बिकमिंग म्हणजे काय, जे आरंभ, सुरुवातपासून. ठीक आहे. अशापासून तरी म्हणजे कशापासून तरी काहीचा जन्म झालेला असणार आहे. जन्म किंवा आरंभ व्हायला पाहिजे नाही, आणि ज्यापासून त्याचा जन्म झालेला असेल ती भाव, ती सत्ता किंवा असत अंतर्भाव या दोघांचाही काही ना काही काय असणार आहे, संबंध इथे असणार आहे. आणि तर त्याचा उगम, जन्म किंवा प्रारंभ हा भाव किंवा असतेच असे, मग ते केवळ भाव किंवा सत्ताच एवढे असणार आहे. त्यात उगम आणि आरंभ ही कल्पनाचं अशक्य किंवा अर्थविहीन आहे, कारण ते केवळ अस्तित्व असते व अस्तित्वात फरक कारणता येत नाही. तर सतचा जन्म किंवा उगम जर अभावामधूनच होत असेल तर ते केवळ काय आहे, अशक्य आहे. म्हणजे याचा अर्थ एका साध्या सोप्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल, जे आहेच नाही त्याचा काही इथे काय असणार, अस्तित्व असणार नाही, जे आहे त्याचंच अस्तित्व असणार आहे. मग त्याचा जन्म मृत्यू हे सगळंच असणार आहे, जे असणार आहे, आणि त्यानुसारच त्याचा भाव किंवा अभावही इथे आपल्याला पाहायला मिळणार असणार आहे. तर ते म्हणतात की विचारदृष्टीने केवळ लक्षणे केवळ शून्यापासूनच काहीचे निर्माण होऊ शकत नाही. अभावापासून कशाचेही कोणत्याही भाववस्तूची निर्मिती होऊ शकत नाही. म्हणजे मग त्या अस्तित्वाचं उरणार नाही. नसतो विद्यते भाव, नाभाव विद्यते सतः. ठीक आहे. आणि शकत नाही, आणि सत्ताचा अभाव अशक्य आहे, कारण जे आहेच नाही त्याचा काय असणार आहे, सत्तेचा अभावही अशक्य आहे. म्हणजे जे भाव असणार आहे, ठीक आहे, जे भाव असणार आहे त्याच्यामध्ये परिवर्तनशील जगत, बदल किंवा विकारित्व याला खरे अस्तित्व असू शकत नाही. तो केवळ एक काय असणार आहे, भास मात्र असणार आहे. ठीक आहे.
भास मात्र असणार आहे. इथे भ्रम असतो. भाव किंवा सत्ता अभावातून निर्माण होऊ शकत नाही, शून्यातून शून्यच निर्माण होऊ शकते किंवा शून्याच्या किंवा अभावाच्या असण्याच्या ठिकाणी काहीही निर्माण करण्याची इथे शक्यता नसते. पहिलेच मी म्हटलं होतं की शून्यापासून शून्याचीच निर्मिती होऊ शकते, त्याच्यापासून दुसरं निर्माण होऊ शकत नाही. म्हणजे शून्याच्या पासून शून्य जेव्हा निर्माण व्हायला लागलेलं आहे म्हणजे शून्याचं पण काय असणार आहे, अस्तित्व असणार आहे. त्याचप्रमाणे भाव किंवा सत्तेचा काळ माहीत नसतो. भाव होता, भाव आहे किंवा असेल, त्याचे त्याला भूत वर्तमान भविष्य हे काळ लागू पडतात असे म्हणणे हेही शक्य काय असणार आहे, अशक्य आहे किंवा विचारदृष्टीनेचं लक्षण इथे पाहायला मिळत असते. म्हणजेच भाव किंवा सत्ता ही कालातीत किंवा शाश्वत आहे. काळात घडणारे जे विकार आहे अंतिम सत्तेला किंवा भावाला इथे लागू पडत नाही. आता बघा, तुम्हाला वाटत असेल की काय पार्मेनाइड्सनी आपली थेअरी सांगितलेली आहे, भाव अभाव ते डोक्याच्या पलीकडे चाललेलं असणार आहे. पण त्यांना सांगायचं आहे की फक्त जे आहे त्याचा तुम्हाला भाव पण दिसणार आहे, अभाव पण दिसणार आहे. आणि जे आहेच ना ही गोष्ट, जसं म्हटलं शून्यातून शून्याचीच निर्मिती होऊ शकते. ठीक आहे, म्हणजे शून्य अस्तित्वात आहे तेव्हा त्यांचा भाव पण आहे. ठीक आहे, म्हणजे सत पण आहे आणि बिकमिंग पण असणार आहे. म्हणजे जन्म आहे तर मृत्यू पण असणार आहे, त्याचा आरंभ आहे तर अंत पण असणार आहे. म्हणजेच अंतिम सत्तेला काळाचा स्पर्श होत नाही, तर तिचा मूर्त वर्तमान किंवा भविष्य काळही इथे नसतो. आता ते म्हणतात की अंतिम सत्ता ही त्याचप्रमाणे अखंडित व अविभाज्य असते, कारण कोणत्याही वस्तूचे जेव्हा भाग पाडावयाच असेल तर किंवा खंड करावयाचे असेल तर तिच्याने खंड पडतील किंवा तिच्या व्यतिरिक्त दुसरी एखादी वस्तू असावयास पाहिजे. पण ती सत्तेशिवाय इतर काही नसेल तर सत्तेचे विभाजन किंवा भाग कशाने होणार. म्हणजे बघा, एखाद्या वस्तू जर खंडन करायचं असेल किंवा एखादी वस्तू जर त्याच्यामध्ये आपल्याला तुकडे पाडायचे असेल, एक तर ती वस्तू असायला पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचे भाग पाडायला पाहिजे. आणि जे भाग पडत आहे त्याच्यामध्ये त्याची दुसरी एखादी वस्तू असावयास पाहिजे. त्याशिवाय त्याच्या सत्ताशिवाय इतर काहीही नसेल. आणि सत्तेचे विभाजन जेव्हा करायचे असेल त्याच्यामध्ये भाग होणे हे काय असणार आहे, शक्य होणार आहे. म्हणजे सत, भाव आणि अंतिम तत्व हेच एकमेवा द्वितीय असले पाहिजे. आणि सर्वव्यापी विभू आणि एकमेव सत्य असेल तर त्यात भाग तरी कशाने व कसे पडणार. म्हणजे ते म्हणतात की एकच जेव्हा अंतिम वस्तू एकच आहे, त्याची दुसरी कोणतीच वस्तू नाही आहे, तर ते ज्याच्यामध्ये आपण भागही पाडले त्याच्यामध्ये दुसरी वस्तू जेव्हा आहेच नाही, एकमेव तेच सत्य असणार आहे, तेच विभू आहे, तेच सर्वव्यापी आहे, तर त्याचा आपल्याला भाग पाडता येणार नाही, त्याचे खंड करता येणार नाही. म्हणजे त्याच्यासारखी एक वेगळी वस्तू असायला हवी होती. त्याचप्रमाणे ही अंतिम सत्ता अचल अशुभत्व असते, कारण हालचाल, गती, शोभ किंवा संभवनाचे किंवा बिकमिंग किंवा परिवर्तनाचे ते प्रकार आहे. किंवा तेव्हा सत्ता किंवा अंतिम सत्तेला सर्व प्रकारचे बदल, परिवर्तन किंवा विकारित्व किंवा वर्ज्य आहे. अंतिम सत्ता ही आत्मिक व स्वतःच एकमेव असते. कोणाहून भिन्न अशा इतर कशाचाही त्यांचा उगम होत नाही किंवा स्वतःहून भिन्न असा इतर कशातही त्याचे रूपांतरण केले जात नाही किंवा ती लोप पावत नाही. सत्तेचे संपूर्ण अस्तित्व त्याच्या एकटीत किंवा स्वतः पूर्णपणे सामावलेले असते, असे कोण म्हणतात, पार्मेनाइड्स मत आहे. म्हणजे जे अंतिम सत्ता हे स्वतःहून काय असणार आहे, स्वतःचं एकमेव कारण असणार आहे, स्वतःचं आत्मिक कारण असणार आहे, त्याचं वेगळं काही ते कारण आपल्याला पाहायला मिळणार नाही. म्हणजे ते स्वतःमध्येच काय आहे, पूर्ण आहे, परिपूर्ण असणार आहे. तसेच अस्तित्व किंवा तिचे सत्यता त्यासाठी ती स्वयं व्यतिरिक्त इतर कशावरही अवलंबून राहत नाही, तर ते स्वे तत्वावरती रूपांतरण होत नाही, तर तिच्या स्वतः खेरीज दुसरे असे काही माहीत नसतील तर शाश्वत व नित्य टिकून राहावे, तर ती वस्तूच परिपूर्ण राहू शकतील. ती कशी असली पाहिजे ना, स्वयंमध्ये काय असणार आहे, परिपूर्ण असायला हवी. आता केवळ हेच जर आपण सारं लक्षण जर बघितले नाही तर ते म्हणतात ही किंवा ती किंवा हे किंवा ते, हे जर आपण बघतो तेव्हा तेथे आणि इथे असे म्हणता येत नाही. आता त्याच्यानंतर जे म्हणतो ना, आता नाही ना नंतर करीन, अशी जेव्हा किंवा तशी किंवा हा किंवा तो, हे जे गुणधर्म आहे, काही विशेषण असते, काही निर्धारण आपण तिला लावत नाही, तर तेव्हा आहे किंवा असणे किंवा सत किंवा अस्तित्व हेच तिचे एकमेव सार लक्षण आहे, असे इथे आपल्याला म्हणावं लागेल. ठीक आहे, म्हणजे आहे
आहे आणि असणे म्हणजे प्रेझेंट असणे आणि सत असणे हेच त्याचं अस्तित्व असणार आहे. हे तिथे अशी तशी नंतर आता हे काहीच असणार नाही. ठीक आहे. म्हणजे बघा पार्मेनाइडिसने जो आपला विचार मांडलेला आहे हा खूप युनिक विचार आहे. हे फक्त आपल्याला समजायला पाहिजे. ठीक आहे. आता हा व्हिडिओ जो आहे हा पार्मेनाइडिसचा हा शेवटचा व्हिडिओ आहे. म्हणजे एकच मी पूर्ण त्याच्यामध्ये पूर्णच व्हिडिओ घेऊन आलेली असणार आहे. तर चला शेवटची PPT असणार आहे ही. तर सत्ता ही केवळ असते की कमी किंवा जास्त किंवा लहान मोठे असू शकत नाही. जे बिंग आहे आपण म्हणू की जी सुरुवात आहे की लहान मोठी किंवा आपण म्हणू की कमी जास्त काही राहत नाही. ती अखंडित व अविभाज्य परिपूर्ण असते आणि सीमित, गतिहीन, स्थिर, अखंडित असे प्लेमन आहे. पलीकडेच काही नाही. म्हणून जन्मास येणे व नाहीसे होणे हे दोनच केवळ काय आहे भिन्न शब्द इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजे जे जन्माला आलेले आहे त्याचा अंत होणारच आहे. हे एवढं लक्षात ठेवा. बिंग आहे तर बिकमिंग पण असणार आहे, सुरुवात आहे तर अंत पण असणार आहे, तर एंड पण असणार आहे. आता त्याचप्रमाणे गती, रंग वगैरे ही जी निवड शब्द दिलेले आहे ते विचारही असू शकत नाही. कारण विचार करण्यासाठी आपल्याला सुद्धा त्याचा विचारही करावा लागतो. अशा वस्तू किंवा पदार्थ असतात. आता म्हणतात की जी फक्त आपण गती, रंग हे जे आपण वेगवेगळे शब्द जेव्हा पाहत असतो तर त्याची विचार करायसाठी पण पहिले आपल्याला विचार करावा लागेल आपल्या डोक्यामध्ये. तेव्हाच त्याची काय होणार आहे सुरुवात होणार आहे. आणि सत्ता केवळ आहे किंवा कशी आहे हे जे शब्द आपण वर्णन करत असतो ते अशक्य आहे. जे नसते त्याला असणे किंवा अस्तित्वात असणे आपण अशक्य आहे. पहिलेच म्हटलं होतं मी की जे आहेच नाही त्याला तुम्ही अस्तित्वात आहे असं म्हणू शकत नाही. ठीक आहे. जे अस्तित्वात आहे ते सत असणार आहे, पण जे अस्तित्वातच नाही ते सत कसं असू शकणार आहे. सत्ता सर्व विलक्षण, अद्वितीय व सर्व सहमत अशी असणार आहे. आणि त्याचाच अर्थ असा की जे काही आहे ते कसे असणार आहे, सीमित असणार आहे, स्थिर असणार आहे, अचल असणार आहे, मूर्त असणार आहे, ओतप्रोत भरलेले असणार आहे, समृद्ध असणार आहे, परिपूर्ण असणार आहेत. आणि त्याच्याही पलीकडे असे काहीच नाही असं आपण म्हणू शकत नाही. कारण या सगळ्यांच्या इथे दृष्टिकोनातूनच त्यांचा काय असणार आहे मूर्त रूप इथे प्राप्त होणार आहे. याच्या पलीकडे काहीतरी वेगळ्या गोष्टी आहे असं आपण म्हणणार नाही. यानुसारच ह्या गोष्टी इथे सीमित, स्थिर, अचल, मूर्त आणि ओतप्रोत भरलेले असणार आहे. इतर अनेक वस्तूचे अस्तित्व, हालचाल, गती, रिकामी पोकळी व रिकामा काल ही सर्व भासमान असणार आहे. म्हणजे याच्यानंतर जे अस्तित्व, वस्तूचे अस्तित्व असणार, त्यांची हालचाल असणार आहे, गती असणार आहे, रिकामं असणार आहे, फायनल असणार आहे. याच्यानंतर काहीच नसते. जेही असणार आहे ते काय असणार फक्त भासरूप असणार आहे असे कोण म्हणतात पार्मेनाइडिसचं मत आहे. म्हणजे सतची जेव्हा गोष्ट केली त्यांनी लक्षात एकच ठेवायचं, जेव्हा सतची गोष्ट केली तर सत काय असणार आहे सत्य असणार आहे आणि त्यांचं मत जे आहे ओपिनियन असणार आहे. म्हणजे सतची गोष्ट जेव्हा त्यांनी केलेली आहे तर ती अस्तित्वात असली पाहिजे. ठीक आहे. जे भाव असला पाहिजे, अभाव नसला पाहिजे, सत असली पाहिजे, असत नसली पाहिजे. लक्षामध्ये पार्मेनाइडिसचा हा जो सिद्धांत आहे इथे आपला पूर्ण झालेला आहे. हा व्हिडिओ मी एकाच याच्यामध्ये पूर्ण केलेला असणार आहे पार्मेनाइडिसचा आणि अरिस्टॉटलचा पण जो कारांता सिद्धांत आहे याच्यामधला हा एकच व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामध्ये पण मी ते पूर्ण केलेलं असणार आहे. तर थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ फ्रेंड्स. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.